हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. नागपंचमी आहे आज, तर चला नागपंचमीची तयारी तर करायची. पण पहिलं मुलांचे डबे वगैरे होते ना, परीचा डबा द्यायचा होता, तिचा देऊन झाला, सगळ्यांचा नाश्ता झाला. आणि त्यानंतर मी एका साईडला मशीन लावत लावत म्हणजे कपड्यांची मशीन लावायची आणि बाकीची कामावरायची. तर डाळ शिजून झाली होती माझी, म्हणजे परीचा डबा बनवस्तोपर्यंत. तर मग गुळ घालून शेवट आपल्याला सुंठ विलायची आणि बडीशेप पावडर करून घ्यायची आणि ती घालायची शेवट एकदम. आणि त्यानंतर त्याला लगे हात मी काय करते आता, मुलांच्या डब्याचीही तयारी करावी लागते. का तर कसं होतं, एक गृहिणी होणं सोपं नाही बरं का. गृहिणी होणं म्हणजे ना तारेवरची कसरत असल्यासारखी असती. त्यासाठी ना मुलांच्या उद्याच्या डब्याची पण तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवावी लागते, मिस्टरांच्या डब्याची तयारी. तर चला मी लगेच मटकी आणि हिरवं मूग भिजायला घातलं होतं. तर ते कसं होतं, आपल्याला पटकन कधी कुणाला डब्या देता येतं आपल्याला. आणि ही भाजी कशी पटकन होण्यासारखी, असं एक शिटी केली तरी कुकरची एका शिटीत होऊन जाते भाजी आणि पटकन मुलांना द्यायला सापडते. तर मी आता हे सगळे भिजून झालेले मोड आलेले आता डब्यात भरून ठेवायचे. जेव्हा पाहिजे आपल्याला त्यावेळेस, तुम्ही म्हणता तर हा डबा चिरलेला दिसतोय तुम्हाला, पण ते फ्रीजमध्ये मी काय केलं तर इडलीचं बॅटर ठेवलं होतं आणि गावाला गेली होती मी. तर त्या लक्षातून गेलं माझ्या, तर तो डबा चिरून गेला बरं का. चांगला नवीनच डबा होता, पण आता टाकून पण देऊशी वाटत नाही. तर म्हणलं चला झाकण लावून त्याला काहीतरी कडधान्य वगैरे भिजत घातलेले ठेवायला होईल. आणि त्या लगेच हात मी सकाळी हे पण केलं होतं, तूप झालं होतं करून आपलं बनवून. तर तेही गाळून घेते, का तर साई भरपूर साठली होती माझ्याकडं. मला वाटते पावशेर तूप निघलं असणार आहे. तर शाई साठली होती आणि तर म्हटलं लगेच तूप पण करून घ्यावं. म्हणजे कसं होतं, आपल्या हे कामात हे काम करावं लागतं आपल्याला. असं वेगळा वेळ देऊन करायचं म्हणलं तर होत पण नाही, आणि त्यासाठी परत सेपरेट असा वेळ द्यावा लागतो. तर ही उद्याची तयारी पण आपल्याला ह्याच कामात करून घ्यायची. आणि सतत कामात राहिलेलं कधीही चांगलं बरं का. वेळ नाही असं म्हणून जमत नाही. तितकं तूप निघलेलं आहे बघा. वेळ नाही आणि त्यासाठी वेगळा असं सेपरेट वेळ काढायचा नाही. तर आपल्या ह्याच कामात ते कामं पण करून घ्यायचे. तर मी आता सगळं तूप वगैरे झाले सगळं करून. आणि एका साईडला पुरणपोळीच्या स्वयंपाकातले छोटे छोटे कामं पहिले करून घ्यायचे बरं का. आपल्याला कुरड्या तळून घ्यायच्यात, भजी तळून साईडला ठेवून द्यायची, म्हणजे आपलं एक काम हलकं होतं. आणि ह्या कुरड्या माझ्या नणंदबाईंनी दिलेल्या आहेत. का तर त्या ताई खूप करतात बरं का, जास्त डबे करतात, आपल्यासारखं थोडं करत नाहीत त्या. ते जास्त करत असतात क्वांटिटीमध्ये, पण दरवर्षी मला थोडेफार तर देत असतात त्या. आणि चला आता पुरणपोळी पण लाटाय घेतलेली, आणि माझ्या पुरणपोळ्या मोठ्या असतात बरं का. मला खरंच सांगते, मला नाजूक नाजूक लाटायला अजिबात आवडतही नाही. आणि मग काम पटपट आवरायचं बघायचं असतं, त्यामुळे मी पटकन मोठीच्या मोठी पुरणपोळी करून घेते. एक पोळी खाल्ली तरी माणसाला बास वाटलं पाहिजे, अशा माझ्या पोळ्यासाठी एकदम पातळ लाटायची आणि मोठी लाटायची, असं करायचं, खूप छान लागते. तर आता पुरणपोळीची रेसिपी मी एखाद्या दिवशी टाकेल, शेअर करेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर. नाहीतर पुरणपोळ्या एकदम माझी पद्धत खूप छान आहे आणि सगळ्यात सोपी पण आहे. तर मस्त असं पुरणपोळी झालेली होती, तर तुम्हाला दाखवते. आणि आपल्याला तुम्ही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ नक्की खरंच पाहत जा. तुम्हाला आवडले तर मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि व्हिडिओ कसे वाटतात ना, मनापासून सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं बरं का. तर चला आता पुरणपोळी तर होत आलेली आणि सगळं झालेले, भजी तळून झालेत, कुरड्या आणि आमटी भात सगळं करून झालं. तर शेवट मी फक्त पोळी ठेवली होती. आणि पोळी लाटून झाली, आपल्या पूर्ण सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की लगेच किचन ओटा क्लीन करून घ्यायचा, भांड्यावराची. आणि ते झालं ते नाही, मी भांडी वगैरे घासताना तो व्हिडिओ शूट नाही केला. पूर्ण किचन ओटा क्लीन केला होता. आणि त्यानंतर मला माझी तयारी करायची होती. आणि कसं होतं, ते काम करत करत नुसता स्वयंपाक नसतो, स्वयंपाक झाला की मध्ये आधी जाऊन कपडे वाळत घालणं असतं, बाकीचं कुठल्या घरात पसारा केलेला असतो मुलांनी तो आवरायचा असतो, बरीचशी अशी कामं असतात. आणि परीच्या पप्पांना आता जेवण वाढायचं होतं. तर हे तूप बघा मी सकाळीच बनवलं होतं, त्यामुळे ते गरमच होतं, म्हणजे घट्ट झालं नव्हतं. तर मग मी त्यांनाही ताट केलं, त्यांना जेवायला दिलं. आणि त्यांना नाईट शिफ्टला जायचं होतं, त्यामुळे त्याला जेवण करून त्यांनी थोडासा आराम केला. आणि माझंही मी तयारी केली. तर परी आली होती शाळेतून, आणि असाच दिवस पूर्ण जातो बरं का कामामध्ये. आणि परी आल्यानंतर 5:30च्या टायमिंगला मी गेले होते, का तर मला एवढं सकाळी जाणं शक्य नव्हतं. आणि परीचं पण म्हणजे वारुळाला जायचं नसतं झालं, त्यामुळे तिलाही शिकवायचं, मुलींना पण आपलं सगळं आलं पाहिजे बरं का. तरी आमच्या घराजवळच वारुळ आहे झालेलं, खूप मोठं वारुळ आहे. पण तरीसुद्धा आता JCBने थोडंसं त्यांनी असं खाणल्यामुळं कमी झालेलं आहे. आमच्या घराच्या पाठीमागच्या साईडला आहे बरं का. तर तिथं आता बांधकाम पण त्यांनी केलेलं आहे. तर आता ते काही दिवसांनी काढून टाकतील ते. पण खूप मोठं वारूळ होतं बरं का ते. तर परी आल्यानंतर तिलाही आम्ही दोघींनीही पूजा केली. आणि माझ्या जी कस्टमर आहेत काही ताई, त्यासुद्धा आल्या होत्या. मग त्यानंतर आमचं हळदी कुंकू झालं. त्या नव्हत्या बरं का, आम्ही गेलो त्यावेळेस, मग त्यानंतर नाही आल्या. मग आमचं हळदी कुंकू एकामेकाला आम्ही लावलं आणि 1-2 फोटो काढले होते. तर त्यासुद्धा एक अंगणवाडी सेविका आहेत बरं का त्यातल्या.
तर सगळ्या ताई छान आहेत बरं का, गप्पा मारायला. आम्ही सगळ्यांनी गप्पा केल्या आणि हळदी कुंकूही लावून झालं आमचं सगळ्यांचं. 1-2 फोटो शूट केले जरा थोडेसे आणि उशिरा झाला, त्यालाही उशीर झाला होता बरं का यायला. तरी पण आम्ही त्या म्हटल्या नाही काढा फोटो आमचे चालते म्हटलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.